नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रात मी सुहास धारणे आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. देशात विकासाभिमुख बदल घडवून आणण्यासाठी केंद्र सरकारचा परस्पर संवादावर भर, केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू. चीनचे परराष्ट्र मंत्री वँग यी 3 दिवसांच्या भारत भेटीवर, अनेक महत्त्वाच्या द्विपक्षीय मुद्द्यांवर होणार चर्चा. पाकव्याप्त काश्मीरवर दावा सांगण्याच्या भारताच्या भूमिकेचं बलोच रिपब्लिकन पार्टीकडून स्वागत. स्वातंत्र्य सैनिकांनी केलेला त्याग सदैव स्मरणात ठेवला तरच देशाचं स्वातंत्र्य अबाधित राहील, मनोहर पर्रीकर. सावित्री नदीवरील पुलाच्या दुर्घटनेतील जयगड मुंबई ही दुसरी बस अखेर सापडली. नव्या पिढीला आपल्या पराक्रमी इतिहासाची शिकवण देणं गरजेचं, लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांचं प्रतिपादन. आणि 3000 मीटर स्टीपलचेस स्पर्धेच्या अंतिम फेरीत ललिता बाबरचा प्रवेश. आणि आता सविस्तर वृत्त. देशात विकासाभिमुख बदल घडवून आणण्याच्या दृष्टीनं राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारचा परस्पर संवादावर जास्त भर आहे, असं प्रतिपादन केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू यांनी केलं. हैदराबाद इथल्या ISBMमध्ये माहिती सेवेतल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना नायडू यांनी आज मार्गदर्शन केलं, त्यावेळी ते बोलत होते. सरकारच्या सुशासनाची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी माहिती सेवेतल्या अधिकाऱ्यांची असल्याचं ते म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी माध्यमांशी संपर्क ठेवत नाहीत, अशी टीका होते. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी समाज माध्यमातून सामान्य जनतेशी संवाद साधत असतात, असं व्यंकय्या नायडू यांनी यावेळी स्पष्ट केलं. चीनचे परराष्ट्र मंत्री वँग यी यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान दोन्ही देशांमधील समान हितांबाबत चर्चा झाली. या भेटीदरम्यान चीनमध्ये होणारी G20 शिखर परिषद आणि भारतात होणाऱ्या ब्रिक्स शिखर परिषदेबाबतही चर्चा झाली. 3 दिवसांच्या भारत भेटीवर आलेल्या वँग यांनी आज परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांचीही भेट घेतली. यावेळी दोन्ही देशांदरम्यान शिष्टमंडळ पातळीवरही चर्चा झाली. NSG-मधील भारताच्या सदस्यत्वासह इतर महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर चर्चा करण्याची तयारी दोन्ही देशांनी दर्शवली आहे. पाकव्याप्त काश्मीरवर दावा सांगण्याच्या भारताच्या भूमिकेचं बलोच रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष बुरहनदाग बोगुटी यांनी स्वागत केलं आहे. आम्ही भारताच्या पंतप्रधानांच्या वक्तव्याचं स्वागत करतो, असं बोगटी यांनी एका ट्विटमध्ये म्हटलं आहे. जगातील सर्वात मोठी लोकशाही आणि जबाबदार शेजारी असल्यानं भारतानं बलुचिस्तानमध्ये हस्तक्षेप करावा, असंही बोगटी यांनी सांगितलं. पाकव्याप्त काश्मीर हा भारताचाच भाग असून पाकव्याप्त काश्मीर आणि बलुचिस्तानमध्ये पाकिस्तान करत असलेले अत्याचार जगासमोर यायला हवेत, या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कालच्या वक्तव्यावर बोगटी यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. स्वातंत्र्य सैनिकांनी केलेला त्याग सदैव स्मरणात ठेवला तरच देशाचं स्वातंत्र्य अबाधित राहील, असं संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांनी म्हटलं आहे. 70 साल आजादी के याद करो कुर्बानी या कार्यक्रमाअंतर्गत आज अंदमानमधल्या सेल्युलर जेल प्रांगणात आयोजित केलेल्या कार्यक्रमात पर्रीकर बोलत होते. भारतवासियांनी किमान एकदा तरी पोर्ट ब्लेअर इथल्या सेल्युलर जेलला भेट द्यावी आणि या तुरुंगात आयुष्याचं बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांना आदरांजली अर्पण करावी, असं आवाहनही पर्रीकर यांनी यावेळी केलं. देशाच्या पूर्व किनारपट्टीची सीमा असणाऱ्या अंदमान निकोबार बेटांच्या अविरत विकासासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं ते म्हणाले. पर्रीकर यांनी सेल्युलर जेलमधल्या शहीद स्मारकावर पुष्पांजली अर्पण केली. तसंच स्वातंत्र्यवीर सावरकरांनी 10 वर्ष कारावास भोगला होता त्या कोठडीलाही त्यांनी भेट दिली. भारताचा स्वातंत्र्य संग्राम अखेरच्या टप्प्यात असताना महात्मा गांधीजींनी चले जाऊची हाक दिली आणि खेड्यापाड्यातला सामान्य माणूस पेटून उठला. या घटनेचे साक्षीदार असलेले ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक रघुनाथ उर्फ भाऊ लकेश्री आजही पराक्रमांच्या रोमांचकारी अनुभवांनी भारावून जातात. पाहुयात त्यांची संघर्षगाथा. रायगड जिल्ह्यातल्या महाड तालुक्यातलं नाते हे गाव बाणेदार व्यक्तिमत्वाचे CD देशमुख आणि माजी केंद्रीय मंत्री मोहन धारिया यांचं जन्मगाव. याच गावातून रघुनाथ उर्फ भाऊ लकेश्री यांनी स्वातंत्र्य संग्रामाची मशाल पेटवली.
9 ऑगस्टच्या क्रांतीनंतर प्रमुख नेत्यांना धरपकड झाल्यानंतर SM जोशी, नानासाहेब पुरोहित आणि इतर शिलेदारांना मुंबईच्या रस्त्यावरून कोकणची वाट दाखवणाऱ्यांपैकी भाऊ लकेश्री यांचं नाव अग्रक्रमानं घ्यावं लागेल. महाड इथं कचेरी ताब्यात घेण्यासाठी निघालेल्या शेतकऱ्यांच्या मोर्चावर गोळीबार झाला. यात 5 जणांना हौतात मिळालं. यावेळी भाऊ मोर्चाच्या शेवटी होते. ते मोर्चातून कोणीही माघारी जाऊ नये हे आवाहन करण्यासाठी. मुंबईच्या एल्फिन्स्टन हायस्कूलमध्ये शिकत असताना भाऊंना अनेकांचा सहवास लाभला. अनेक ज्येष्ठ नेत्यांचं मार्गदर्शन मिळालं. हे सांगताना 106 वर्षांचे भाऊ लकेश्री आजही त्या भारावलेल्या क्षणांनी उल्हासित होतात. स्वातंत्र्य चळवळीत सामान्य माणूस कधी आणि कसा सहभागी झाला हे सांगतानाच बाबू गेनूंच्या हौतात्म्याचे ते साक्षीदार असल्याचा भाऊंना अभिमान वाटतो. देशाच्या विकासात तरुणांच्या सहभागाविषयी भाऊ आग्रही आहेत. तुम्हाला करायचं असेल तर पहिल्याने लोकांमध्ये जातीभेद घालवली पाहिजे. एक पहिली गोष्ट. दुसरी, हे जे बहुल श्रीमंत बसलेले आहेत त्यांच्या सगळ्यांच्या संपत्त्या कायद्याने जमा केल्या पाहिजे सरकारच्या. म्हणजे भिकारी नाही ज्यांना करायचे, पण काही ज्यांना सक्षम असं म्हणजे विनाकारण वाढलेले पैसे ठेवलेले त्यांच्याकडे वाटून टाका लोकांना. भाऊ लकेश्री यांच्यासारख्या स्वातंत्र्य सैनिकांच्या लक्षणीय आणि रोमांचकारी योगदानाविषयी जाणून घेतल्यानंतर आजच्या पिढीच्या देशाविषयीच्या जाणीवा अधिकाधिक समृद्ध होतील. सावित्री नदीपूल दुर्घटनेतील जयगड मुंबई या दुसऱ्या एसटी बसचा सांगाडा अपघातस्थळापासून 400 मीटर्स अंतरावर असल्याचं आज आढळून आलं. त्यानंतर दुपारपासून ही गाडी बाहेर काढण्याचं काम सुरू झालं. संध्याकाळी उशिरा ही बस बाहेर काढण्यात मदत यंत्रणांना अखेर यश आलं. लेखक, कवी, नाटककार, संपादक, पत्रकार, चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, शिक्षणतज्ञ, राजकारणी आणि उत्तम वक्ते प्रल्हाद केशव अत्रे तथा आचार्य अत्रे यांची आज 118वी जयंती. यानिमित्त मुंबईत विलेपार्ले इथं झालेल्या एका विशेष समारंभात शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना आचार्य अत्रे पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी आचार्य अत्रे यांनी लिहिलेल्या चांगुणा या पुस्तकाच्या नव्या आवृत्तीचं प्रकाशनही करण्यात आलं. आजची स्त्री ही पुरुषांच्या तुलनेमध्ये कुठेही कमी पडत नाही असं चांगुणाच्या कथेतून अत्रे यांनी त्यावेळी दाखवून दिलं आहे, असे उद्गार सुमित्रा महाजन यांनी यावेळी काढले. आम्हाला मोगलांचा आणि ब्रिटिशांचा इतिहास माहिती आहे, पण आम्ही शिवाजी महाराज, राणा प्रताप, अहिल्याबाई होळकर यांचा पराक्रमी इतिहास विसरलो आहोत. नव्या पिढीला या इतिहासाची शिकवण देणं आज अत्यंत गरजेचं आहे, असं प्रतिपादन त्यांनी यावेळी केलं. यावेळी शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधी आणि रसिक उपस्थित होते. आत्रे जयंतीनिमित्त राज्यात आज विविध कार्यक्रमांचं आयोजनही करण्यात आलं होतं. आणि यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात. शूटिंगच्या निमित्ताने पूर्वी आलो, पण यावेळी गावाचं बदललेलं रूप पाहून चकितच झालो. काय नाना, काय माधू, गाव एकदम वेगळं वाटतंय. वाटणारच. समजा कसं छान चाललंय बघा. पूर्वीचं भांडण, तंटे बकेडे सगळे बंद झाले. पण आता कोणाला सुद्धा कोर्टाची पायरी चढायची गरज नाही. त्या भांडणापायी होणारा खर्च, येळ आणि मनस्ताप तिन्ही वाचते बघा. महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या सदस्यांनी मोहिमेबद्दल सांगितलं आणि मग गावचं आमचं डोळं उघडलं बघा. गावातले वाद, दिवाणी, महसुली, फौजदारी खटले हे एकदम चमकदाराने मिटवले. महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेमुळे आता सगळेजण गुण्या गोविंदाने राहतात. चला तर मग 15 ऑगस्ट रोजी तंटामुक्त गाव मोहिमेचा शुभारंभ करूया. 15 ऑगस्ट ते 30 ऑगस्ट या कालावधीमध्ये ग्रामसभा आयोजित करून मोहिमेतील सहभाग निश्चित करा. समाजातल्या दुर्लक्षित आणि मागासलेल्या समाजाच्या उत्थानासाठी सामाजिक न्याय विभागाची धोरणं, उपक्रम आणि भावी योजनांविषयी माहिती देण्यासाठी सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले आज आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत. नमस्कार
9:30च्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत. नमस्कार. जय भीम, जय महाराष्ट्र, जय भारत. सर, सर्वप्रथम आपलं सामाजिक न्याय मंत्री म्हणून आपला नुकताच मंत्रिमंडळात समावेश झालेला आहे, त्याबद्दल आमच्या सह्याद्री वाहिनीच्या वतीने आणि सह्याद्री वाहिनीच्या तमाम प्रेक्षकांच्या वतीने आपलं मी आधी अभिनंदन करतो. आणि आपण एक सामाजिक न्याय मंत्री म्हणून कोणत्या गोष्टींना अग्रक्रम देणार आहात? नाही, आता एक सामाजिक न्याय खात्याची जबाबदारी माझ्यावर आलेली आहे केंद्राची, आणि सगळ्या देशातल्या तमाम लोकांना सामाजिक न्याय देण्याची जबाबदारी नरेंद्र मोदी यांनी माझ्यावर सोपवलेली आहे. एक तर मला महाराष्ट्राच्या सरकारमधलाही समाज कल्याण खात्याचा अनुभव आहे. शरद पवारांच्या मंत्रिमंडळामध्ये मी 90 ते 95 असा सामाजिक न्याय समाज कल्याण खात्याचा मंत्री होतो. तर एक तर सामाजिक न्याय आणि एम्पॉवरमेंट म्हणजे अधिकारिता, म्हणजे ज्यांना त्यांचा हक्क मिळत नाही त्यांना हक्क मिळवून देण्याचा प्रयत्न करणं, आणि जो सामाजिक न्यायच विषय आहे. भारतीय संविधानाने, बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने सामाजिक न्याय, आर्थिक न्याय ही जी भूमिका स्वीकारलेली आहे, तर त्याप्रमाणे आता माझ्या मंत्रालयाच्या माध्यमातून नक्कीच जो हा गोरगरीब समाज आहे, शेड्यूल कास्टचा जो समाज आहे, ओबीसी समाज आहे, व्हिजेंटी समाज आहे, त्यानंतर अपंग आहे, तर अशा पद्धतीचं माझं मंत्रालय आहे. माझ्या मंत्रालयाचं बजेट जवळजवळ 6,500 कोटीचं आहे, आणि सर्व राज्यामधल्या व सर्व लोकांना मदत करण्याच्या दृष्टिकोनातून माझं मंत्रालय प्रयत्न करणार आहे. बरोबर. आता जे संसदेचं नुकतंच अधिवेशन झालं, त्यामध्ये दलितांवरच्या अत्याचारांविरोधात बराच गदारोळ झाला किंवा अनेक प्रश्नही त्यावरती विचारले गेले. तर या दलितांवरच्या वाढत्या अत्याचारांच्या विरोधात नेमक्या कोणत्या उपाययोजना देण्यावर आपला भर आहे? आता एकतर दलितांवरचे जे अत्याचार सातत्यानं होतच आहे. देशभरामध्ये आता एका वर्षाची आकडेवारी काढली तर 45,000, 46,000, 47,000 देशभरामध्ये दलितांवरचे अत्याचारांचे आकडे आपल्या समोर आहेत. एक तर आता हा जो विषय आहे, हा विषय अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. एक तर परवा पार्लमेंटमध्ये चर्चा झाली लोकसभेमध्ये, आणि त्या ठिकाणी दलितांवरती आज जे अत्याचार होत आहे ते सर्वांनी कबूल केलेला आहे, सगळ्या पक्षाच्या लोकांनी. आता एक जो तो PCR ॲक्ट होता, जो प्रिव्हेन्शन ऑफ सिव्हिल जो ॲक्ट जो होता, तर त्यानंतर आता ॲट्रॉसिटी ॲक्ट 1989 आलेला आहे, आणि आता 2016मध्ये आपण त्याच्यामध्ये अमेंडमेंट केलेली आहे. त्यामुळे ॲट्रॉसिटी ॲक्टच्या संबंधामध्ये सवर्ण समाजामध्ये एक चुकीची भावना आहे की हा कायदा आमच्यावर अन्याय करणारा आहे. पण मी स्वाजी सांगतो की हा कायदा 2 समाजाला जोडण्यासाठी आहे, आणि त्यामुळं आता दलितांवरचे जे अत्याचार आहेत ते जर कमी करायचे असतील तर मी सातत्यानं ही भूमिका मांडलेली आहे की इंटरकास्ट मॅरेजला प्राधान्य दिलं पाहिजे. 2 या समाजाला जर एकत्र आणायचं असेल, दलित आणि सवर्ण जे आहे त्यांना जोडायचं असेल, तर बाबासाहेब आंबेडकरी म्हणाले होते की रोटी आणि भेटी व्यवहारातून काही जातीव्यवस्था नष्ट होणार नाही, त्यासाठी आंतरजाती लग्न केली पाहिजेत. आणि तशा पद्धतीचा एखादा कार्यक्रम कसा सगळ्या देशातल्या राज्यांना देता येतोय का? जर त्या एका राज्यामध्ये जर एका जिल्ह्यामध्ये जास्त लग्न होत असतील तर त्या जिल्ह्याला काहीतरी इनाम देणं आहे, किंवा जे इंटरकास्ट मॅरेज करतील त्यांना एक 4-5 लाखाची मदत आहे. दोघांपैकी एखाद्याला जर नोकरी देण्याच्या संबंधातला निर्णय जर राज्य सरकारने घेतला तर मला असं वाटतं की आंतरजाती विवाहाच्या माध्यमातून जाती व्यवस्था संपण्यासाठी चांगली मदत होऊ शकते. तर असा एक प्रयत्न आमचा आहे. दलितांवर अत्याचार होऊ नये, दलित आणि सवर्ण एकत्र राहावं. बाबासाहेबांनी समतेची भूमिका मांडली, याचा अर्थ असा आहे की दोघांनी एकत्र आलं पाहिजे, आणि पिढ्यानपिढ्यापासून दलितांच्या बद्दल जे गैरसमज आहे ते मनातून काढून टाकून दलितांना आपलं मानलं पाहिजे. ते देशाचे नागरिक आहेत, ते आपलेच आहेत. अशा भावनेने मला असं वाटतं की सर्वांनी जर प्रयत्न केला तर दलितांवरचे अत्याचार कमी होतील, आणि गावागावामध्ये अशा पद्धतीचे तरुण उभे राहिले पाहिजे की जे अशा पद्धतीचे अत्याचार होते देणार नाहीत, आणि जो कोणी अत्याचार करेल त्याच्या विरोधामध्ये सगळ्या गावांनी उभं राहिलं पाहिजे, त्याला चांगली शिक्षा केली पाहिजे. असा प्रयत्न झाला तर मला असं वाटतं की हळूहळू अत्याचार कमी होतील. बरं. 15 ऑगस्ट 1947ला आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं. जवळ 69 वर्ष आता पूर्ण होतील. आपण परवाच आपला 70वा वर्धापन दिन साजरा करणार आहोत. तर एकूणच या गेल्या 69 वर्षांच्या काळामध्ये दलित आणि मागासलेली जी लोक आहेत त्यांच्या जीवनामध्ये नेमकं परिवर्तन काय घडलंय असं आपल्याला वाटतं? मला असं वाटतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये दलितांना रिझर्वेशन दिल्यामुळं, दलित आणि आदिवासींना, मला असं वाटतं की दलित समाजामध्ये शिक्षणाचं प्रमाण वाढलेलं आहे. या समाजातून अनेक अधिकारी निर्माण झालेले आहेत. सायंटिस्ट आहेत, प्रोफेसर आहेत, वकील आहेत, IAS अधिकारी आहेत, IPS अधिकारी आहेत, नेते आहेत, खासदार आहेत, आमदार आहेत, मंत्री आहेत.
तर बाबासाहेब आंबेडकरांनी हे शिक्षण घेतल्यानंतर तुम्हाला नोकऱ्या मिळू शकतात रिझर्वेशनच्या माध्यमातून. तर आता 69 वर्षे पूर्ण होत आहेत आणि आपण 17व्या वर्षामध्ये आपण प्रवेश करतो, ती आनंदाची बाब आहे. आणि दलितांच्या मध्ये काहीच प्रगती झालेली नाही असं नाही, मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती होत आहे, झालेली आहे. पण अजूनही खालचा जो अजून समाज आहे, खेड्यापाड्यातला जो समाज आहे ज्याच्यावर आज अत्याचार होत आहेत, तर त्या समाजाला न्याय देण्यासाठी आम्हाला प्रयत्न केला पाहिजे. एकतर 70वा स्वातंत्र्य दिवस साजरा करत असताना या ठिकाणी उन्हामध्ये दलितांवरती अशा पद्धतीने त्याच्यावर हमला होतो, त्यांची पिटाई केली जाते. आज संबल या ठिकाणी दलितांवर अत्याचार होतोय. महाराष्ट्रामध्ये खैरलांजी असेल किंवा महाराष्ट्रामध्ये सोनई असेल, कोपर्डीची घटना आहे ती मराठा मुलीवर अत्याचार झालेली घटना असेल, अशा अनेक घटना ज्या आहेत त्या सातत्यानं होत आहेत. तर त्यामुळं दलितांवरती अत्याचार थांबवण्यासाठी सरकारने प्रयत्न केले पाहिजेत. माझं जे मंत्रालय आहे ते मंत्रालय समाजाला कसं एकत्र आणायचं, त्यांना शिक्षण कसं द्यायचं या दृष्टीवरून आम्ही प्रयत्न करतो. तर आता या 69 वर्षाच्या कालखंडामध्ये प्रगती होत आहे, पण अजूनही प्रगतीचा वेग वाढवला पाहिजे. आणि म्हणूनच मी ते सुरुवातीला सांगितलं होतं की सामाजिक न्यायाबरोबर आर्थिक न्याय, या समाजाला आर्थिक न्याय दिल्याशिवाय तो आपल्या पायावर उभं राहणार नाही. आणि त्यासाठी माझ्या सामाजिक न्याय खात्याच्या वतीनं विविध अशा पद्धतीच्या योजना आहेत. NSFDC आहे, महात्मा फुले कॉर्पोरेशन आहे, अण्णाभाऊ विकास महामंडळ आहे, किंवा अशा पद्धतीच्या महामंडळांना मॅक्झिमम अशा पद्धतीची मदत करून मला वाटतं की ती मदत करायची आहे. आणि नरेंद्र मोदींनी स्टार्टअप इंडिया, डिजिटल इंडिया, मेक इन इंडिया किंवा अशा पद्धतीच्या योजना जाहीर केलेल्या आहेत. आणि त्यांनी जर एक गोष्ट मोठी जाहीर केली की बाबासाहेबांच्या 125व्या जन्मशताब्दीच्या वर्षामध्ये ज्या देशामध्ये 1,25,000 ज्या बँकेच्या शाखा आहेत त्या प्रत्येकाने एकाला एक उद्योग टाकून द्यायचा, म्हणजे महिलांसाठी एक उद्योग आणि दलितांसाठी एक उद्योग. तर ही जी योजना आहे त्या योजनेच्या माध्यमातून 1.25 लाख तरुणांना त्याचा फायदा होणार आहे. तर त्यामुळे अशा पद्धती या योजनांच्या माध्यमातून नक्कीच आम्ही प्रगती करण्याचा प्रयत्न करतोय. आणि नक्कीच नरेंद्र मोदीच्या नेतृत्वाखालचं NDAचं सरकार, देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालचं जे महाराष्ट्राचं सरकार आहे, हे दलितांना सामाजिक आणि आर्थिक न्याय देण्यासाठी कटिबद्ध आहे आणि ते न्याय देण्याचा प्रयत्न करत आहे. बरं, आत्ताच आपण वेगवेगळ्या योजनांचा जो उल्लेख केला त्यासाठी केंद्राकडनं जो आपल्या विभागाला निधी मिळतो तो पुरेसा आहे असं वाटतं का? अधिक निधीसाठी आपण काही मागणी करा? अधिक निधीसाठी प्रयत्न मी करणार आहे. जसं महाराष्ट्र आहे, आता महाराष्ट्रामध्ये विद्यार्थ्यांची स्कॉलरशिपचा विषय आहे, अपंग ज्या संस्था आहेत त्यांना आर्थिक मदत देण्याचा प्रश्न आहे, काही आश्रमशाळा आहेत त्यांना मदत देण्याचा प्रश्न आहे. त्याचबरोबर आपला जो स्पेशल कंपोनंट प्लॅन आहे तो वाढवण्याच्या संबंधातला प्रश्न आहे. दलितांना, शेड्यूल कास्टच्या लोकांना जो स्पेशल कंपोनंट प्लॅन आहे तो प्लॅन त्यांच्या पॉप्युलेशनच्या प्रमाणामध्ये तो मिळाला पाहिजे. तर ते जर पैसे मिळाले तर अजूनही चांगली प्रगती करता येऊ शकेल. त्यामुळं या सर्व योजनांच्या माध्यमातून प्रत्येकाला कसं आपण वरती उचलायचं. आर्थिक प्रगतीचा अर्थच असा आहे की खालच्या माणसाला वर आणण्याचा प्रयत्न करणं आणि वरच्या माणसाने वर राहावं. परंतु खालच्या माणसाला कायम जर खाली ठेवलं तर तो इकॉनॉमिकली बॅकवर्डच राहतो. त्यामुळे त्याला वर आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि त्यासाठी नक्कीच माझं मंत्रालय आणि आमचं जे सरकार आहे हे सरकार नक्कीच ज्या खालच्या तळातल्या माणसाला कसं वरती आणायचं, त्याला कशी ताकद द्यायची या दृष्टिकोनातून प्रयत्नशील राहणार आहे. म्हणजे समाजाचा सर्वांगीण जर विकास करायचा असेल तर समाजातल्या खालच्या पातळीपर्यंत ही सगळी ध्येय धोरणं पोहोचली पाहिजेत असं त्याचा साधारण उद्देश आहे. परंतु आता आपण जो पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्टार्टअप इंडिया, स्टँडअप इंडियाचा जो उल्लेख केलात त्या दृष्टीने आपल्या विभागातर्फे काही योजना सुरू करण्याचा विचार आहे? आता त्या योजना आम्ही करणार आहोत. म्हणजे आता एक तर जे त्यांनी 500 कोटी रुपये जे अनाऊन्स केलेले आहे त्याच्यामध्ये जो 200 कोटी रुपये हे शेड्यूल कास्टचे जे एंटरप्रेनर्स आहे, जे उद्योग टाकणारे जे लोक आहेत, तर अशा लोकांना मदत करण्याच्या दृष्टिकोनातून नक्कीच त्या माध्यमातूनही प्रयत्न होणार आहे. त्यानंतर एक कोऑपरेटिव्ह स्कीम आहे. मागच्या वेळेला आपण जवळजवळ 209 संस्थांना महाराष्ट्रामध्ये आपण कर्ज दिलेलं आहे, 5 कोटी, 6 कोटी, 7 कोटी. आणि त्यामुळे हे तर झालेलं आहे की त्या ठिकाणी बरेच जवळजवळ 100 लेबर त्या ठिकाणी आहेत, कुठं ते 150 लेबर आहेत आणि तो जो तरुण आहे तो आपल्या पायावर उभा राहिलेला आहे. त्यामुळं ज्या नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या ज्या योजना आहेत त्या योजनांचा फायदा दलितांपर्यंत कसा आणायचा, पोचवायचा, त्या दृष्टिकोनातून माझं मंत्रालय ॲक्टिव्ह राहणार आहे. मी त्या ठिकाणी असल्यामुळं फारशी अडचण येणार नाही. आपल्या राज्याला जो निधी कमी पडतो आहे तो निधीसुद्धा इथं कसा मॅक्झिमम आणायचा. त्याचबरोबर दलित आणि OBC विद्यार्थ्यांची स्कॉलरशिप जी आहे ती 280 रुपयापासून ते 1200 रुपयापर्यंत आहे.
सध्याच्या महागाईच्या परिस्थितीमध्ये ती रक्कम अत्यंत कमी आहे. त्यामुळं हे जे स्कॉलरशिप आहे, शिष्यवृत्ती जी आहे ती वाढवण्याच्या दृष्टिकोनातून मी विचार करतो आहे. तर अशा पद्धतीनं माझं मंत्रालय नक्कीच या बाबींचा गंभीरपणे विचार करत आहे. आत्ताच आपल्या बोलण्यात उल्लेख झाला की आपण 17वा वर्धापन दिन देशाचा साजरा करणार आहोत. तर या निमित्ताने आपण एक सामाजिक न्यायमंत्री म्हणून या सर्व समाजाला आणि एकूणच सर्व जनतेला काय संदेश देऊ इच्छिता? नाही, मी या सर्व जनतेला मी हेच आवाहन करेन की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेतला भारत उभा करणं म्हणजे अखंड भारत. बाबासाहेब आंबेडकरांनी जात, धर्म, भाषा, पंथ यापेक्षा देश फार मोठा आहे ही भूमिका मांडली. आणि तेव्हा आम्ही जरी बौद्ध असलो, कोणा हिंदू असला, कोणी बौद्ध असला, ख्रिश्चन असला, मुस्लिम असला, तरी धर्मापेक्षा देश मोठा आहे ही भावना आमच्या मनामध्ये बळकट आम्ही केलेली आहे. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतंत्र भारताची संकल्पना जी मांडलेली आहे ती अखंड भारताची संकल्पना. तर तो अखंड भारत उभा राहिला पाहिजे. पुन्हा भारताचे तुकडे होता कामा नयेत. पुन्हा पाकिस्तान आणि भारत अशा पद्धतीचे तुकडे ज्याप्रमाणे 1947 झालेले आहेत, तर तशा पद्धतीचा वाद पुन्हा त्या देशामध्ये होऊ नये. आणि म्हणूनच आम्ही सर्वजण, माझं मंत्रालय, माझा रिपब्लिकन पक्ष, आंबेडकरी जनता ही सगळी देशाच्या ऐक्याच्या बाजूने आहे. आमच्यावर किती अन्याय झाले तरी आम्ही कधी देशाबाजून फुटण्याची मागणी केलेली नाही आहे. म्हणजे आम्ही तर देश एक राहायला पाहिजे असं आम्ही म्हणतो आहोत. त्यामुळे माझा तर संदेश एवढाच आहे की सर्वांनी गुण्यागोविंदानं राहिलं पाहिजे. खांद्याला खांदा लावून आपण सगळ्यांनी काम केलं पाहिजे. देशाचा विकास करायचा असेल तर जाती विसरल्या पाहिजेत, किंवा जर जाती विसरायच्या नसतील तर एका जातीने दुसऱ्या जातीशी मित्रत्वाने वागलं पाहिजे आणि देशाची अखंडता टिकवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हेच माझं सर्वांना आव्हान आहे. तरुणांना माझं हे आव्हान आहे, तुम्ही आपल्या पायावर उभं राहा, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. अशा पद्धतीचं जे बाबासाहेबांचं जे म्हणणं होतं त्याप्रमाणे सर्वांनी योग्य दिशेनं पुढे वाटचाल केली पाहिजे. देश मजबूत केला पाहिजे. आणि नरेंद्र मोदींचा जो प्रयत्न आहे सबका साथ सबका विकास, कुणी माणूस कुठल्या त्या धर्माचा असो त्यांच्या साथीची आम्हाला आवश्यकता आहे. जर त्यांची मिळाली नाही आम्हाला साथ तर आम्ही चांगली करू शकत नाही बात. त्यामुळं नरेंद्र मोदी यांचा जो विश्वास आहे सबका साथ सबका विकास, ते स्वप्न साकार करणं, बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेतला भारत उभा करणं हेच आमच्यासमोर मुख्य उद्दिष्ट आहे. आणि त्यासाठी आपण सगळ्यांनी आम्हाला साथ द्या. एवढंच मी या 70व्या वर्षामध्ये भारताच्या स्वातंत्र्याच्या आपण प्रवेश करत असताना मी एवढं सांगेन की आपण सर्वांनी एक राहा, गुण्यागोविंदाने राहा, शांततेने राहा आणि भारत देश मजबूत करा. एवढंच माझं या प्रसंगी सांगणं आहे. धन्यवाद आठवलेजी, आज आपण इथे आलात आणि आपले हे जे विचार व्यक्त केलेत त्याबद्दल सह्याद्री वाहिनीच्या वतीने आपले मनपूर्वक आभार आणि धन्यवाद. चालेल. जय भीम. चला. वेस्ट इंडिज विरुद्धच्या तिसऱ्या क्रिकेट कसोटीच्या अंतिम दिवशी भारतानं आज आपला दुसरा डाव 7 बाद 217 धावांवर घोषित करून यजमानांसमोर विजयासाठी 346 धावांचं आव्हान ठेवलं. अजिंक्य रहाणेनं नाबाद 78 धावांची धडाकेबाज खेळी केली. हे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या यजमानांना सुरुवातीलाच 2 जबर धक्के बसले. ब्रेथवेट आणि जॉन्सन ही सलामीची जोडी केवळ 4 धावसंख्येवर तंबूत परतली. त्यानंतर सॅम्युअल्स 12 धावांवर बाद झाला. भुवनेश्वर कुमार, ईशांत शर्मा आणि मोहम्मद शमीनं प्रत्येकी एक गडी बाद केला. उपाहाराला खेळ थांबला तेव्हा वेस्ट इंडिजनं 3 बाद 53 अशा धावा केल्या होत्या. रिओ ऑलिम्पिकमध्ये महिलांच्या 3000 मीटर स्टिपलचेस प्रकारात भारताच्या ललिता बाबरनं अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. मात्र याच प्रकारात सुधा सिंग अपयशी ठरली. महिला हॉकी स्पर्धेच्या उपउपांत्यपूर्व लढतीत अर्जेंटिनानं 5-0 गोलनी पराभव केल्यामुळे भारताचं या स्पर्धेतलं आव्हान संपुष्टात आलं आहे. बॅडमिंटनच्या पुरुष दुहेरीत सुमित रेड्डी आणि मनु आत्री या जोडीची लढत उद्या पहाटे होणार आहे. भारताची आघाडीची महिला स्क्वॉशपटू दीपिका पल्लिकल हिनं PSA ऑस्ट्रेलियन खुली स्क्वॉश स्पर्धा जिंकली आहे. तिनं अंतिम फेरीत इजिप्तच्या मयार हानी हिचा 10-12, 11-5, 11-6, 11-4 असा पराभव केला. या विजयामुळे डार्विन इथं परवापासून सुरू होणाऱ्या जागतिक दुहेरी स्पर्धेच्या दीपिकाचा आत्मविश्वास वाढायला मदत होणार आहे. या स्पर्धेत ज्योत्स्ना चिनप्पासोबरोबर महिला दुहेरीत तर सौरव घोषसोबत मिश्र दुहेरीत ती खेळणार आहे. हवामान. येत्या 36 तासात कोकणात बऱ्याच ठिकाणी, विदर्भात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल अशी शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे. तापमान अंश सेल्सिअसमध्ये. मुंबई कमाल 31, किमान 26.
नागपूर 31 आणि 25, पुणे 29 आणि 22, औरंगाबाद 28 आणि 22, नाशिक 26 आणि 22, कोल्हापूर 27 आणि 22, रत्नागिरी 29 आणि 25, सोलापूर 30 आणि 22 आणि अमरावती कमाल 32 आणि किमान 21 अंश सेल्सिअस. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशात विकासाभिमुख बदल घडवून आणण्यासाठी केंद्र सरकारचा परस्पर संवादावर भर, केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू. चीनचे परराष्ट्र मंत्री वॅन यी 3 दिवसांच्या भारत भेटीवर, अनेक महत्त्वाच्या द्विपक्षीय मुद्द्यांवर होणार चर्चा. पाकव्याप्त काश्मीरवर दावा सांगण्याच्या भारताच्या भूमिकेचं बलोच रिपब्लिकन पार्टीकडून स्वागत. स्वातंत्र्य सैनिकांनी केलेला त्याग सदैव स्मरणात ठेवला तरच देशाचं स्वातंत्र्य अबाधित राहील, मनोहर पर्रीकर. सावित्री नदीवरील पुलाच्या दुर्घटनेतील जयगड मुंबई ही दुसरी बस अखेर सापडली. नव्या पिढीला आपल्या पराक्रमी इतिहासाची शिकवण देणं गरजेचं, लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांचं प्रतिपादन. आणि 3000 मीटर स्टीपलचे स्पर्धेच्या अंतिम फेरीत ललिता बाबरचा प्रवेश, पदकाची अपेक्षा बळावली. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूयात उद्या सकाळी 8:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.